सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU एज्युटेक फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन मालिकेमध्ये शोध नवीन वाटांचा मी वैभवी पिंगळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। या मालिकेतर्फे आपण वेगवेगळ्या नवीन वाटा, त्याच्यातल्या अपॉर्च्युनिटीज, त्याच्यात काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कुठल्या प्रकारचा रिसर्च चालू आहे, कुठल्या प्रकारचा अभ्यास चालू आहे, हे आपण एक्सपर्ट्सकडून जाणून घेणार आहोत। तर आजचा आपला विषय हा आरोग्य हा आहे। आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आयुष्याशी जसं निगडित असतं तसं सार्वजनिक आयुष्याशी पण निगडित असतं। तर या विषयावरती आपल्याबरोबर बोलण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रोफेसर भूषण पटवर्धन सर। सर हे नॅशनल रिसर्च प्रोफेसर आहेत मिनिस्ट्री ऑफ आयुषमध्ये। सर चेअरमन आहेत एक्झिक्युटिव्ह कमिटी NAC ज्याला आपण म्हणून जाणतो, आणि सर फॉर्मर व्हाईस चेअरमन आहेत युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे। सार्वजनिक आरोग्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल। तर सर पहिला प्रश्न असा आहे की कोविड-19 आणि पॅन्डेमिक जो आपण सगळ्यांनी फेस केला, म्हणजे जगाने फेस केला, त्याच्यामध्ये आरोग्याच्या समस्या किंवा हेल्थ क्रायसिस या आपण इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या आणि सार्वजनिकरित्या दोन्ही प्रकारे बघितल्या। तर सार्वजनिक आरोग्य या विषयासंदर्भात तुम्ही कोविड-19च्या बॅकग्राऊंडवरती आम्हाला काय सांगाल? पहिल्यांदा मला आपलं अभिनंदन करायचं आहे पुणे विद्यापीठाचं की शोध नवीन वाटांचा हा कार्यक्रम आपण याचा विचार केला, कारण सध्याच्या काळामध्ये खरोखरच नवीन वाटांचा शोध घेण्याची गरज आहे। कोविड-19चं आपण उदाहरण मला द्यायला सांगितलं, ते सुद्धा अगदी यथार्थ आहे, कारण कोविड-19मुळे आपल्या सगळ्यांची आयुष्य बदलून गेली आपल्याला। म्हणून आता म्हणतात ना, इसवी सन पूर्वी म्हणायचे ना, तसं कोविड पूर्वी आणि कोविड नंतर असं आपण म्हणतोय। कोविडच्या काळातला आपला प्रवास आज जरी आठवला तरीसुद्धा अनेकांना भीतीचा अनुभव येऊ शकतो। कोविड-19मुळे काय झालं की जगातल्या एखाद्या भागामध्ये एखादी गोष्ट घडते, ती त्या भागापुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण जगाला त्याच्यापासून धोका असतो। आणि हे विशेषतः सार्वजनिक आरोग्यामध्ये आणि संसर्गजन्य रोगांमध्ये याचा आपल्याला अनुभव येतो। आणि त्यामुळे कोविड-19ने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या। म्हणजे फक्त आपल्याला भारताचा विचार करायचा म्हटला तर कोविड-19 आपल्याला महत्त्वाची गोष्ट जी शिकवली ती म्हणजे सार्वजनिक स्वच्छता। आपण आरोग्य हा शब्द वापरला ना, तर मी म्हणेन की आरोग्य हा शब्दसुद्धा खरं योग्य नाही। याच्यासाठी सगळ्यात समर्पक शब्द जो आहे ना, तो संस्कृतमध्ये आहे आणि त्याला आपण स्वास्थ्य म्हणतो। स्वास्थ्य शब्दाचा अर्थ काय, तर स्वतःमध्ये स्थिर राहण्याचं जी काही आवश्यकता आहे, स्वतःमध्ये स्वस्थ राहण्याची जी काही क्षमता आहे ती आपण निर्माण करायचं। स्वस्थ हा जो शब्द आहे तो आरोग्यापेक्षा महत्त्वाचा काय आहे, तर आरोग्य हा रोगाशी संबंधित आहे। आणि कसं झालं की आपल्या भारतीय परंपरांमध्ये आयुर्वेदामध्ये स्वास्थ्याचा उल्लेख जरी होत होता तरीसुद्धा ज्या काळामध्ये आपलं शिक्षण सगळं वाढवलं गेलं, ब्रिटिश कालखंड, कॉलोनियल रेजिम आपण ज्याला म्हणतो, त्या काळामध्ये ॲलोपॅथीचा उदय झाला। आणि ॲलोपॅथीचा उदय होत असताना रोगांकडे जास्ती लक्ष दिलं आणि रोग नाही म्हणजे आरोग्य असा एक सार्वजनिक समज रुजवला गेला। म्हणून जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा असं सांगायला लागलं की फक्त रोग नाही म्हणजे आरोग्य तुम्हाला आहे असं नाही, तर आरोग्य म्हणजे काय, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावरती तुम्ही चांगले असणं, वेल बिईंग हा शब्द त्याच्यासाठी त्यांनी वापरलेला आहे। पण वेल बिईंग म्हणजे काय हेच आपल्याला अजूनही माहिती नाही। त्यामुळे ही जी व्याख्या आज आपण आरोग्याची करतो ती खरोखरच परिपूर्ण अशी नाही आहे। आणि म्हणून आयुर्वेदातली जी व्याख्या आहे स्वास्थ्याची ती माझ्या दृष्टीने मोलाची आहे। स्वयंमे स्थित आणि आपल्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या दोष, धातू, मल याचं समप्रमाण, ज्याला आपण वैज्ञानिक भाषेमध्ये होमिओस्टॅसिस म्हणतो, हा तुमच्या शरीरामध्ये असणं, समतोल असणं, ही आरोग्याची किंवा स्वास्थ्याची संकल्पना आहे, ती खूप प्रगल्भ आहे। आणि याच्यातनं कोविड-19च्या बाबतीमध्ये आपण जर पुन्हा यायचं म्हणलं तर एक छोटासा व्हायरस, किती तुम्हाला तो शोधण्यासाठी सुद्धा इतके अथक प्रयत्न करायला लागले आणि तो कुठनं आला याचं सुद्धा अजूनपर्यंत आपल्याला समर्पक उत्तर देता येत नाही आहे। आणि अशा अनेक जीव जीवाणू आपल्या भोवती आहेत। त्यामुळे त्या काळामध्ये आपल्याला असं एक लक्षात आलं की हे बाहेरून हल्ले तर आपल्यावर होत राहणार आहेत,
यांना फक्त आपण औषधाने थोपवू शकतो का? तर नाही, कारण अजूनही कोविडसाठी आपल्याकडे उत्तम असं औषध नाही आहे. तर ते करण्यासाठी आपल्याला आपलं शरीर सुदृढ करणं, हे वैयक्तिक स्वास्थ्य संवर्धन करणं हे आवश्यक आहे. म्हणून कोविडमध्ये आपलं आरोग्य आपल्या हाती ही संकल्पना अधिक दृढ झाली, कारण औषधच नाही तर काय करणार. तर म्हणून कोविड-19 हे आपल्याला एक ज्याला आपण लँडमार्क म्हणतो तशा प्रकारे त्याच्याकडे सार्वजनिक आरोग्य किंवा पब्लिक हेल्थ याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर बघायला लागेल. सर, पब्लिक हेल्थ म्हणजे नक्की काय, किंवा सार्वजनिक आरोग्याच्या ऐवजी आपण आता सार्वजनिक स्वास्थ्य म्हणूयात, तर ते कसं मोजमाप करायची झाली तर ते कुठल्या पॅरामीटर्सवरती मोजलं जातं, किंवा त्याला कुठले गोष्टी आहेत किंवा कुठले प्रॉब्लेम्स आहेत जे सार्वजनिक आरोग्य किंवा स्वास्थ्याशी रिलेटेड आहेत जे आपण ह्याच्यात अभ्यासू शकतो? स्वास्थ्याशी किंवा इव्हन आरोग्य आपण सगळ्यांना माहिती आहे म्हणून तो शब्द आपण वापरत राहिला तरी चालेल, पण या दोन्हीमधला सूक्ष्म फरक मी मुद्दामून सांगितला की आरोग्य हे रोगाशी कनेक्टेड आहे. आणि मी म्हणलं तसं आपल्या डोक्यामध्ये हे ब्रिटिश कालखंडामध्ये असं बिंबवलं गेलेलं आहे की तुम्हाला जर आरोग्य मिळवायचं तर तुम्हाला काहीतरी औषध मिळवायला पाहिजे, काहीतरी औषध घेऊन तुम्हाला आरोग्य मिळेल. औषध घेऊन तुमचा रोग बरा करता येऊ शकतो, तुम्हाला आरोग्य नाही घेता येऊ शकत. तर आरोग्याचे 4 खांब आहेत. आपण एखादी इमारत अशी जी असते ती 4 खांबावरती असते ना, त्याच्यावरती छत असतं चांगलं आणि ते छत राहतं टिकून, कारण या 4 भिंती मजबूत असतात म्हणून. त्याच्यापैकी एखादा खांब जरी कमकुवत झाला तरी सुद्धा ती इमारत ढासळू शकते, बरोबर आहे ना. तसंच आरोग्याचे 4 खांब आहेत, त्याला आम्ही डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ म्हणतो. तर हे कुठले आहेत? तर त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा खांब आरोग्याचा जो आहे ना तो पोषण, ज्याला न्यूट्रिशन, अन्न, आपण जे काही रोज खातो ते जर चांगलं असेल तर तुम्हाला स्वास्थ्य मिळायची शक्यता जास्ती असते. दुसरा महत्त्वाचा खांब आहे तो म्हणजे तुमची जीवनशैली. तुम्ही कसे राहता, काय करता, तुमचं शारीरिक श्रम किती करता, तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दुसऱ्या खांबावरती आहेत, त्याला लाईफस्टाईल म्हणतो आपण, जीवन पद्धती. तिसरा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे पर्यावरण, आजूबाजूचं पर्यावरण. आज आपल्याला माहिती आहे की आपण बाहेर पोल्युटेड हवेमध्ये गेलो तर आपल्याला खोकला येतो, आपल्याला स्वास्थ्य आपलं बिघडतं. पर्यावरण हा तिसरा महत्त्वाचा खांब आहे. आणि चौथा खांब जो आहे तो म्हणजे तुमची अनुवंशिकता. काही गोष्टी आपण घेऊन जन्माला येतो, मग आपल्याला त्या पुढल्या पिढीमध्ये जाऊ नयेत म्हणून काहीतरी आपल्याला त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक गोष्टी करता येऊ शकतात. पण आपल्याला जर जन्मताच काही गोष्टी वैगुण्य असतील तर आपल्याला त्याच्याबरोबरच राहायला लागतं आणि कमीत कमी आपल्याला त्रास होईल याचा आपल्याला कसं करता येईल याचं नियोजन करायला लागतं. त्यामुळे जेनेटिक्स, एन्व्हायरमेंट, लाईफस्टाईल आणि न्यूट्रिशन हे 4 आरोग्याचे खांब आहेत. आणि याच्यापैकी एक जरी खांब कमकुवत झाला तरी सुद्धा तुमचं आरोग्य धोक्यात येतं. आता तुम्ही जर बघितलं तर या खांबापैकी 3 खांब तसं म्हणलं तर आपल्या हातात आहेत ना. आपण ठरवू शकतो ते मजबूत करायचे का नाही. हे एक आपल्याला निसर्गाने दिलेला आहे जेनेटिक्स, तो सोडून दिला समजा थोडं तर, पण आपण त्याच्याकडेच लक्ष देत नाही. हे ज्या वेळेला हे डोलारा हा ढासळायला लागतो आरोग्याचा किंवा स्वास्थ्याचा, त्यावेळेला आपल्याला रोगांचा अनुभव यायला लागतो. मग वेगवेगळे आपल्याला लक्षणं दिसायला लागतात, रोगांची लक्षणं दिसायला लागतात. आणि याच्यामधनं पुढं आपण जाऊन काय करतो तर आपण मग औषधं घेतो. म्हणजे उपचार पद्धती हा आरोग्याचा किंवा इव्हन सार्वजनिक आरोग्याचा सुद्धा 5वा टेकू आहे. मी म्हणेन की एखादा खांब जर कमकुवत झाला तर आपण टेकू देतो ना बिल्डिंगला, तर तो टेकू आहे. तर तो टेकूच आपण महत्त्वाचा आणि मुख्य असं मानायला लागलेलो आहोत आता सध्या काळामध्ये. कारण आपण काय करतोय की आपण आपल्या स्वतःची जी जीवन पद्धती होती ती सोडून दिली. आपली भारतीय संस्कृतीमधली जीवन पद्धती काय होती? श्रमांवर आधारित होती, शारीरिक हालचालींवरती आधारित होती, योगासारख्या एक्सरसाइजेसवरती आधारित होती. आपली संपूर्ण सूर्यनमस्कार सारखे प्रत्येक घरामध्ये या गोष्टी असायच्या. त्याच्यासाठी काही तुम्हाला कुठल्या वैद्याकडे जायची गरज नव्हती. आपण प्रत्येक आयुर्वेद आणि योग हे प्रत्येक घराघरामध्ये आहेत आपल्या संस्कृतीमध्ये आलेले. त्यामुळे तो होता, तो सोडून दिला आपण. जिममध्ये जायला लागलो. जिममध्ये जाऊन तुमचे मसल चांगले होऊ शकतील, पण तुम्ही मस्क्युलरी स्ट्रॉंग आहात म्हणजे तुम्ही स्वास्थ्य आहात असं नाही. आणि त्याचे आपल्याला आता प्रत्यक्ष परिणाम दिसत आहेत. आपण बघतोय 40व्या वर्षी जिममध्ये एक्सरसाइज करत असताना तरुण मृत्युमुखी पडतात.
हा झाला लाईफस्टाईलच्या बाबतीमधला. म्हणजे आपण वेस्टर्न लाईफस्टाईल स्वीकारली, आपण बैठी लाईफस्टाईल स्वीकारली आणि त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठा बदल झाला. दुसरं पोषण बघा, तुम्ही स्वास्थ्य बघा, आरोग्य न्यूट्रिशनशी संबंधित आहे ना. आपला आहार काय होता आधी? इतका छान आहार होता ना, चौरस आहार. वरण भात असेल किंवा भाकरी भाजी असेल, चांगली कुठली कारळ्यासारखी चटणी असेल, जवस असतील, लसूण कांद्यासारखे पदार्थ असतील, हे अँटीऑक्सिडंट आहेत सगळे. याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्याला चौरस आहार मिळतो. प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट मिळतात, फॅट्स मिळतात, व्हिटॅमिन्स असतात. हे सगळं सोडून दिलं आपण. कुठे आलो आता? पिझ्झा, बर्गर, फास्ट फूडमध्ये आलो आपण. आता फास्ट फूडमध्ये काय आहे की कॅलरी रिच आणि ज्याच्यामध्ये घातक गोष्टी आहेत ना, कुठल्या त्या? तर शुगर रिच. म्हणजे आपण जी सॉफ्ट ड्रिंक्स पितो त्याची एवढी धोकादायक गोष्ट कुठलीही स्वास्थ्यासाठी नाही. मी सांगेन, म्हणजे मी तर सगळ्यांना सांगेन, आपल्या विद्यार्थ्यांना, की तुम्ही साखर जी आहे ना, साखर, पांढरी साखर ही डायरेक्ट खायचं बंद करा. तुमचे निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. साखर सोडा, मीठ कमी करा. हे ज्या पांढरे पदार्थ 3 आहेत ना, ते आम्ही नेहमी सांगतो, साखर, मीठ आणि फॅट्स. पांढरं म्हणजे फॅट वेगळ्या रंगाच्या पण असू शकतात, पण या कमी जर आपण केल्या, आपल्या आहारामध्ये जर व्हेजिटेबल्स, फ्रूट्स यांचं प्रमाण जर वाढवलं, तर खूप गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. पण ते आपण नाही केलं. म्हणजे आपलं परंपरागत आहार सोडून दिला आणि आपण, म्हणजे आता आपण चांगलं सकाळी उठून समजा पोहे आणि दूध खात असू, आता ते जाऊन आपण ओट्स आणि हे खातोय. ओट्स आपलं प्रातिनिधिक धान्य नाही आहे, हे बाहेरनं आयात केलेलं आहे. आणि आयुर्वेद असं सांगतं की तुमच्या भागामध्ये जे पिकतं ते तुमच्या आरोग्याला जास्ती चांगलं आहे. त्यामुळे ओट्स चांगले असतील तर ते ज्या ठिकाणी ओट्स वाढतात त्या वेस्टर्न पॉप्युलेशनसाठी चांगले आहेत, उत्तम आहेत. पण आपल्याला ओट्सपेक्षा राजगिरा चांगला आहे ना. राजगिरासारख्या धान्यामध्ये तुम्हाला जेवढी चांगली प्रोटीन्स मिळतात ना, ती तुम्हाला इतर ठिकाणून नाही मिळत. तर हे आपली परंपरागत धान्य जे आहेत किंवा परंपरागत आपला जो पोषणाच्या ज्या संकल्पना आहेत, आहाराच्या ज्या संकल्पना आहेत, त्या परत आपल्याला आणायला पाहिजेत. तिसरी पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर आता आपण कुठं चाललोय पर्यावरणाच्या बाबतीमध्ये? ग्लोबल वॉर्मिंग आपण सगळेजण ऐकतो, कार्बन फुटप्रिंट, या सगळ्या गोष्टी ऐकतो. पण प्रत्यक्ष शहरांमध्ये आपण ज्या पद्धतीने राहतो त्या पद्धतीने जर आपण राहिलो तर आपलं स्वास्थ्य कसं चांगलं राहील? आज पुण्यासारख्या शहरामध्ये पोल्युशननी कुठली पातळी गाठलेली आहे? आज सॉलिड वेस्ट डिस्पोजल ही एवढी मोठी परंपरा. म्हणजे आपल्या नद्या काय झालेल्या आहेत, नद्यांची गटारं आपण करत चाललेलो. हे जर पर्यावरणाचा झाडं तोडत चाललेलो होतं. पण म्हणजे असा जर आपण ऱ्हास पर्यावरणाचा करत राहिलो तर स्वास्थ्य कसं टिकेल? स्वास्थ्य ही गोष्ट आपण मिळवायची आहे. स्वास्थ्य संकल्पना ही महत्वाची आहे की ही आपल्या हातात आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि मी तर असं म्हणेन की स्वास्थ्य हे इतकं मूल्यवान आहे आपल्यासाठी की ते आपण डॉक्टरकडे आउटसोर्स नाही करता कामा. आवर हेल्थ इन आवर हँड. हां, म्हणजे आपल्याला जर कुठली रोग झाला किंवा आपल्याला जर काही अडचण आली, कुठली अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला दिसले की बाबा नाही, हे आपल्या हाताबाहेर आहे, तर मग डॉक्टर पाहिजेच, औषधं पाहिजेच. पण तो टेकू आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. सर, आता हा जो टेकू आहे तो टेकू सार्वजनिक आरोग्य किंवा स्वास्थ्य म्हणल्यावरती बऱ्यापैकी पब्लिक, त्यातला तो जो शब्द आहे ते वर करणी पाहता असं वाटतं की ती सरकारची किंवा गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. पण जेव्हा आपण पब्लिक हेल्थचा अभ्यास करतो तर त्याच्यात कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ह्या कम्युनिटी पार्टिसिपेशन किंवा प्रायव्हेट पार्टिसिपेशन आणि गव्हर्नमेंट पार्टिसिपेशन ह्या तिन्ही पब्लिक हेल्थच्याच वेगवेगळ्या पैलूंबद्दल तुम्ही काय सांगाल? पब्लिक हेल्थ जे म्हणतो ना आपण, सार्वजनिक आरोग्य, सुरुवातीच्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य म्हणजे फक्त हायजीन याच्यावरती जास्ती लक्ष होत होतं, स्वच्छता याच्याकडे. त्या दोन गोष्टी जेव्हा याला एकूण बकालपणा वाढत चालल्या तिथं त्या कॉम्प्रोमाइज व्हायला लागल्या. आणि त्याच्यानंतर पाणी, मी तुम्हाला सांगतो की शुद्ध पाणी, पाण्याचं सुरक्षित पाणी, शुद्ध चांगली हवा, या दोन गोष्टी जर आल्या ना तर अनेक रोग आपण थांबवू शकतो. म्हणजे आज आपण कसं करतोय की पाण्यामधली इन्व्हेस्टमेंट कमी करतोय, औषधांमधली वाढवतोय. आज आपण शेतीमधली इन्व्हेस्टमेंट कमी करतोय. शेती, सेंद्रिय शेतीच्या पेक्षा आपण रासायनिक शेती करत चाललेलो होतो. पण त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स येतात, इन्सेक्टिसाइड येतात, ती आपल्या रोजच्या खाण्यामधनं शरीरात जातात.
आणि एवढं मोठं संशोधनाचे निष्कर्ष आज उपलब्ध आहेत की ही सगळी जी केमिकल्स आहेत ती कार्सिनोजेनिक आहेत. कॅन्सरचं प्रमाण एवढं अचानक का वाढते? कारण या सगळ्या रासायनिक प्रक्रियांमधनं आपल्या शरीरामध्ये जात आहेत. फक्त रासायनिक प्रक्रिया कॅन्सरसाठी मर्यादित नाही आहेत, तर त्याच्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे आपल्या शरीरामधले जे संप्रेरक आहेत, ज्याला हॉर्मोन्स म्हणतो, हॉर्मोन डिस्रप्टर्स आहेत या गोष्टी, आणि आपली सगळी चयापचय क्रिया, आपली सगळी जैव रासायनिक क्रिया ही बदलून जाते. होमिओस्टॅसिस मगाशी मी तुम्हाला म्हणलं, ती सगळं संतुलन बिघडून जातं. आणि हे संतुलन बिघडून जाऊ नये याच्यासाठी सार्वजनिक आरोग्यामध्ये सरकारच्या म्हणून काही जबाबदाऱ्या आहेत. त्या कुठल्या आहेत? तर सरकारने शुद्ध पाण्याची सोय करायला पाहिजे, सरकारने पोल्युशन होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी मग ते वॅक्सिन देणं असो किंवा अनेक गोष्टी असो, पोषण आहार देणं असो. आता शाळेमध्ये आपल्याकडे अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पोषक आहार देतात. त्या वयामध्ये विद्यार्थ्यांना पोषक आहार दिला तर अनेक रोग तुम्ही थांबवू शकता. आपण बघितले की अनेक ठिकाणी भारतातल्या गरोदर स्त्रिया या अॅनिमिक आहेत. आता त्या काळामध्ये जर त्या अॅनिमिक राहिल्या तर त्यांच्या बाळांवरती सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी सरकारची जबाबदारी आहे की तिथं लक्ष द्या, त्यांचा आहार सुधारा, त्यांचा आयन वाढेल याच्यासाठी काहीतरी काळजी घ्या. पण हे करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की सार्वजनिक आरोग्य फक्त सरकारवर सोडून चालत नाही. त्याच्यामध्ये आपली खूप मोठी जबाबदारी असते, आपली वैयक्तिक जबाबदारी असते, आपली सामाजिक जबाबदारी असते. आणि याची आता खूप मोठ्या प्रमाणावरती जाणीव झाली. आपल्याला माहिती असेल पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा मला अनेक सोसायट्या माहिती आहेत आज सुद्धा, की अनेक सोसायट्यांमध्ये ते म्हणतात आमच्या सोसायटीतला गार्बेज आम्ही बाहेर पाठवत नाही, आम्ही तिथल्या तिथं रिचवतो. ओला कचरा आम्ही आमच्या इथं सगळा बायोगॅस तयार करतो. अशा प्रकारच्या कशासाठी कचरा? मला जर विचाराल ना खरं तर पुणेसारख्या शहरामध्ये मला जर तुम्ही विचाराल की तुमच्या दृष्टीने पुण्यामधली सगळ्यात महत्त्वाचा असा घटक कुठला, तर मी सांगेन की आपले स्वच्छता सेवक. आणि तुम्ही विचार करा, हे स्वच्छता सेवक सकाळपासून उभं राहून तुमचे रस्ते साफ करतात, तुमच्या कचऱ्या कुंड्या स्वच्छ करतात, म्हणून तुम्ही दिवसभर काम करू शकता. 2 दिवस ते नाही झालं तर काय पुण्यासारख्या शहराची परिस्थिती होईल तुम्ही विचार करा. पण आपण या सगळ्याचा विचारच करत नाही. आपण कचरा निर्माण करणारे लोक आहोत, ते स्वच्छता सेवक आहेत, ते कचरावाले नाही आहेत. तर हा असा जो काही मानसिक बदल आपल्या विचारांमध्ये जो करायला पाहिजे ना, तुम्ही नवीन शोधताय वाटा, तर ही एक नवीन वाट आहे की आपल्याला सार्वजनिक आरोग्याकडे किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलायला पाहिजे. आपण जो आत्ता वैद्यकीय वाटेवरनं चाललोय, आपण असं म्हणतोय की मला आरोग्य मिळवायचं आहे ना तर मला मी डॉक्टरकडे जाईन. डॉक्टरकडे तुम्ही रोग झाला तर जा, पण त्याच्या आधीचं तर सगळं तुमच्या हातात आहे. तर ही नवीन वाट आहे. माझं आरोग्य माझ्या हातात आहे, मी माझं पोषक चांगलं ठेवीन, माझ्या कुटुंबाचं पोषण चांगलं करीन. आणि असे स्टडीजही झालेले आहेत की घरामधल्या महिलेचं जर तुम्ही उत्तम रीतीने शिक्षण केलं, आरोग्य शिक्षण, स्वास्थ्य शिक्षण, तर त्या संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य सुधारतं, समाजाचं स्वास्थ्य सुधारतं. तर याच्यामध्ये वैद्यकीय भाग जो आहे औषधांच्या रूपाने येणारा तो महत्त्वाचा आहे. पण मला वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी जर गोष्ट महत्त्वाची असेल तर ती म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रतिबंध, प्रतिबंधात्मक कारवाया करणं, प्रतिबंधात्मक उपचार करणं, प्रतिबंधात्मक नियोजन करणं, हे सरकार आणि समाजाचं एकत्रित मिळून करायचं काम आहे. थँक्यू सर. तर पुढचा प्रश्न हा प्रतिबंध ह्या गोष्टीशीच रिलेटेड आहे. सो पब्लिक हेल्थचे 3 पैलू आहेत किंवा ते 3 गोष्टींवर आधारित आहे असं आपण म्हणतो. पहिलं म्हणजे प्रमोशन, दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन आणि तिसरं म्हणजे प्रोटेक्शन. तर या संदर्भात भारताकडे कुठली उदाहरणं आहेत किंवा भारताने असे कुठले माइलस्टोन्स अचीव केलेत की जिथे प्रिव्हेन्शन आपण खूप छान प्रकारे करू शकलो, प्रोटेक्शन आपण खूप छान प्रकारे करू शकलो आणि प्रमोशनही आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकलोय? कारण दरवेळेला आपण जेव्हा पण आरोग्य या विषयाबद्दल बोलतो आपण समस्येशीच ते असोसिएट करतो, पण आपण खूप चांगलं कार्य पण करत आहोत, तर ते लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. नक्की चांगलं आहे. तुम्ही जर बघितलं तर प्रतिबंधात्मक कार्य भारतामध्ये खूप उत्तम प्रकाराने झालं. याचं उदाहरण पूर्वीच्या काही मागच्या दशकातलं द्यायचं झालं तर पोलिओ. पोलिओ इरेडिकेट करायचं काम जे झालं ते पोलिओ वॅक्सिनेशन आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती केलं त्याच्यामुळे झालं. आणि त्याच्यामध्ये समाजातनं रोटरी सारख्या संघटनांनी त्याच्यामध्ये भाग घेतला
सरकार बरोबर, फक्त सरकारने नाही केलं तर या संघटनांना सुद्धा तेवढंच मोठं क्रेडिट आपल्याला द्यायला पाहिजे. पोलिओ हे महत्त्वाचं उदाहरण आहे. अनेक रोग आपण कंट्रोलमध्ये आणले वॅक्सिनेशनच्या माध्यमातून. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर या नवीन गव्हर्नमेंट बघितलं, मोदी गव्हर्नमेंटच्या कालखंडामध्ये काय बदल झालाय जर विचाराल ना, तर स्वच्छतेच्या बाबतीमधली जागरूकता. आधी आपण नुसतं बोलायचो, पण स्वच्छतेकडे कोणाचं लक्ष होतं? सार्वजनिक आरोग्य तुमचं येऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वच्छता आणत नाही तोपर्यंत. आज आपल्या बघा नद्यांची परिस्थिती हळूहळू सुधारते. मला आठवतंय अहमदाबादमध्ये मी जायचो एक 15 वर्षापूर्वीचं, मला आठवतंय त्या साबरमती नदीच्या जवळनं जाता सुद्धा यायचं नाही, इतका वास असायचा. ड्रेनेज स्वेरेज लाईन झाली होती साबरमती नदी. आज तुम्ही गेला तर इट हॅज बिकम अ रिव्हर रिक्रिएशनल सेंटर. म्हणजे नदीच्या काठात लोक बसून तिथं वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घेत आहेत. हा बदल होऊ शकला. स्वच्छ पिण्याचं पाणी आणि पोल्युशन जर तुम्ही कमी केलं तर तुम्हाला अनेक गोष्टी, आणि भारतामध्ये हे करून दाखवलंय. म्हणजे साबरमतीचं एक उदाहरण तुम्हाला दिलंय. पण आता तुम्ही मुळा मुठा या नद्या जरी घेतल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये अथक प्रयत्न चालू आहे, सरकारकडनं सुद्धा खूप चालू आहे. म्हणजे मुठा रिव्हर डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी केला. अनेक ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर स्वेज ट्रीटमेंट प्लांट्स बसवले गेले आहेत. आता त्याच्यापैकी काही सगळे चालतायतच असं नाही, पण ही जबाबदारी आपण फक्त कॉर्पोरेशनवर सोडणार का? आज आपल्याला हाही विचार करायला पाहिजे की आपण आपला कचरा जर बाहेर सगळीकडे टाकतच राहणार असतो तर हे कसं सरकार करू शकेल? त्यामुळे आपल्याला हे वॉर्ड पातळीवरती याच्याकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. मोहल्ला पातळीवरती याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला. सरकार आहे मदतीला आपल्याला, पण हे पूर्णपणे जसं मी म्हटलं तसं स्वास्थ्य डॉक्टरांना आउटसोर्स नाही करून चालणार, तशा या गोष्टी सरकारला पण आउटसोर्स नाही करून चालणार. समाजाने त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला गेला पाहिजे. पाण्याची परिस्थिती खूप सुधारली आपल्याकडे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर इव्हन खेडोपाडी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे गुणवत्ता वाढली आहे त्या ठिकाणी रोगाचं प्रमाण कमी झालंय. कॉलरा सारखे रोग आता कमी होतात, नाही तर पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायचे. पण अजूनही आपल्याकडे समस्या आहेत, नाही असं नाही. पण केरळ सारख्या राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी एक परंपरागत पद्धत अशी आहे की तिथे फक्त गरम पाणी पितात, आणि त्या गरम पाण्यामध्ये तुम्ही बघितलं तर काहीतरी वनस्पती घालून पिकतात. असं गुलाबी रंगाचं पाणी असतं. ते का घेतात? ते पाणी ज्या ठिकाणी घेतलं जातं त्या ठिकाणी आपल्याला पाण्यामार्फत जी इन्फेक्शन होतात ना त्याचं प्रमाण कमी होतं. तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आणि मला वाटतं पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य याच्यासाठी आपल्या पुणे विद्यापीठामध्ये आमचा जो विभाग आहे, हेल्थ सायन्सेस हा विभाग आहे, तो सुरुवात करायची वेळ आली ना त्यावेळेला सिनेटमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की पुण्यामध्ये एवढी वैद्यकीय महाविद्यालय आहेत, पुणे विद्यापीठाने कशासाठी आरोग्याचा विभाग करावा? त्यावेळेला आमचे जे मेंटॉर्स डॉक्टर NS देवधर होते, डॉक्टर मुटाटकर आहेत, डॉक्टर बानू कोयाजी होत्या, रजनीकांत तारोळे होते, NH आंटिया होते, या सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं म्हणूनच पुणे विद्यापीठाने करायला पाहिजे. कारण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आम्ही स्वास्थ्य शिकवत नाही, आम्ही रोग शिकवतो. स्वास्थ्याकडे कोण बघणार? मग ती पुणे विद्यापीठाने जबाबदारी घेतली आणि आपण बघितलं तर या विभागाने गेल्या 95 सालापासून आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या संशोधनाच्या माध्यमातून प्रिव्हेन्शन, प्रमोशन यावरती खूप मोठं काम केलेलं आहे. ट्रीटमेंट आपल्या इथं करत नाही आपण, कारण ट्रीटमेंट करायला खूप गोष्टी आहेत, खूप हॉस्पिटल्स आहेत, खूप मेडिकल कॉलेजेस आहेत. सर, आता जे तुम्ही ऑलरेडी विद्यापीठाचं उदाहरण दिलं आणि हे स्वास्थ्य ही प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाचं त्याच्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, तर हे कॉन्ट्रीब्युशन कुठल्या स्वरूपात करता येईल? की त्याच्यासाठी कुठले कोर्सेस करायला लागतील किंवा त्याच्यासाठी काही स्पेसिफिक शिकायला लागेल, किंवा मला जर माझ्या स्वास्थ्याबद्दल इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि मला जसं मी स्वतःबरोबर करते तसं मला समाजाला पण एक देणं आहे, तर मला जेव्हा ते सार्वजनिक आरोग्य ह्याच्यासाठी जर मला काही कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे तर ते करण्यासाठी कुठले कोर्सेस किंवा असं काही आपल्याकडे आहे का? आरोग्य, स्वास्थ्य, सार्वजनिक आरोग्य याच्यासाठी आपल्याच हेल्थ सायन्सेस तर्फे आपण मास्टर्स इन पब्लिक हेल्थ हा प्रोग्राम चालवतो. MPH म्हणतो आपण, मास्टर्स इन पब्लिक हेल्थ. पूर्वीच्या काळामध्ये हा कोर्स फक्त डॉक्टरांसाठी उपलब्ध होता. पुणे विद्यापीठ हे भारतातलं पहिलं विद्यापीठ असं झालं की जो कोर्स पब्लिक हेल्थचा आपण सगळ्यांसाठी ओपन केला. कोणी सोशल सायंटिस्ट असेल
कोणी बायोटेक्नॉलॉजिस्ट असेल, कोणी मायक्रोबायोलॉजिस्ट असेल, त्याला करायचं असेल तर तुमचा का प्रतिबंध आहे? हेल्थ ही काही मेडिसिनची मक्तेदारी नाही. हेल्थ हा आंतरविद्याशाखीय विषय आहे. म्हणून आम्ही एंट्रन्स टेस्ट घेतो. त्याच्यामध्ये जे येतील त्यांना मेरिटने ऍडमिशन दिली जाते. त्याच्यामध्ये सोशल सायन्सचे लोक येतात. म्हणजे पुणे विद्यापीठाने नेहमीच एक नेतृत्व दिलेलं आहे शिक्षणामध्ये, समाजामध्ये. तर पुणे विद्यापीठामधला आपला आरोग्य विभाग हा सुद्धा त्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर भारतामध्ये अशी पहिली केस असेल की सायन्स फॅकल्टीमध्ये अंतर्गत असलेला आरोग्यशास्त्र हा विभाग, ज्याचे पहिले प्रोफेसर हे सोशल सायन्स मधले होते, ह्युमॅनिटीज मधले होते. अशा प्रकारचे नवीन प्रयोग, नवीन वाटा तुम्ही जेव्हा बोलता, ह्या सगळ्या नवीन वाटा या ठिकाणी पुणे विद्यापीठामध्ये तयार केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे पब्लिक हेल्थचा कोर्स सगळ्यांसाठी ओपन करणं ही नवीन वाटच होती. बरोबर. सर, आता पब्लिक हेल्थमध्ये जर कोणाला करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी काय संधी आहेत? किंवा पब्लिक हेल्थमध्ये मी मास्टर्स इन पब्लिक हेल्थ केलं तर मी पुढे जाऊन करिअर अपॉर्च्युनिटीज किंवा करिअर चान्सेस असे कुठल्या दृष्टीने बघू शकते? नाही, MPH या कोर्स नंतर खूप गोष्टी करता येतात. कारण याची एक अवेअरनेस आहे ना, तो आताच खूप वाढलेला आहे. म्हणजे तुम्हाला बघितलं असेल तर पूर्वी तर आपल्याकडे पब्लिक हेल्थची स्कूल्स पण नव्हती. बरोबर. हेल्थ सायन्सेसचं स्कूल झाल्यानंतर पब्लिक हेल्थ स्कूल्स भारतामध्ये सुरुवात झाली. आणि आज पब्लिक हेल्थ ही डिसिप्लिन अशी आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला पॉलिसीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही WHO सारख्या संस्था बघितल्या त्याच्यामध्ये, किंवा युनेस्को सारख्या संस्था बघितल्या तर त्याच्यामध्ये MPH केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळतं. आज सरकारमध्ये सुद्धा, आज नीती आयोगामध्ये MPH केलेल्या लोकांनाच प्राधान्य मिळतं. त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर MPH ही एक नवीन वाट आहे. थँक्यू सर. आणि सर, पुढचा प्रश्न हा करिअर रिलेटेडच आहे, पण पब्लिक हेल्थ रिसर्च याच्याबद्दल बऱ्याचशा छोटे छोटे आर्टिकल्स किंवा आता बरंच काय काय मटेरियल बाहेर यायला लागले, जे आधी तुम्ही म्हणालात तसं की मेडिसिनचे जे स्पेसिफिक जर्नल्स होते, रिसर्च जर्नल, त्यांच्यामध्ये हे होतं. तर पब्लिक हेल्थ रिसर्च हा नक्की काय काय एरियाज कव्हर करतो किंवा त्याचा स्कोप काय आहे? पब्लिक हेल्थ रिसर्च हा खूप मोठा आणि डायव्हर्स एरिया आहे, ज्याच्यामध्ये सर्व विषय येतील असं मी म्हणेन. खरं म्हणजे पब्लिक हेल्थमध्ये आम्हाला मायक्रोबायोलॉजिस्ट पण पाहिजेत, बायोटेक्नॉलॉजिस्ट पण पाहिजेत, इकॉनॉमिस्ट पण पाहिजेत, एथिसिस्ट पण पाहिजेत आणि आर्टिस्ट पण पाहिजेत. माझ्या दृष्टीने स्वास्थ्याची जी संकल्पना आहे ना, ती जर तुम्हाला प्रत्यक्षात आणायची आणि तुम्हाला त्याच्यामध्ये संशोधन करायचं, आणि फक्त हेल्थसाठी मर्यादित आहे असं मी नाही म्हणेन. कुठल्याही संशोधकांनी जर टनेल व्हिजन घेतली ना तर तो परिपूर्ण नाही होऊ शकत. त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये आपण म्हणतो की 2 भाग असतात, ते खरे असे दाखवता नाही येणार तुम्हाला, पण आपण म्हणतो उजवा मेंदू आणि डावा मेंदू. बरोबर. तर या दोन्ही मेंदूंचं विकसित होणं आवश्यक असतं. त्यामुळे पब्लिक हेल्थमध्ये याचा तुम्हाला दिसेल की या खूप मोठ्या, कारण तुम्ही आरोग्य शिक्षण म्हणता. आता स्वास्थ्य शिक्षण तुम्ही लोकांना दिल्याशिवाय पब्लिक हेल्थ कसं होणार? त्याच्यामध्ये संशोधन करायला पाहिजे की बाबा कुठल्या प्रकारचं शिक्षण हे अवेअरनेससाठी. तुम्ही मगाशी विचारलं की माझ्या कुटुंबामध्ये स्वास्थ्य मिळण्यासाठी मी काय करायला पाहिजे, हे शिक्षण आहे ना. तुमच्यासाठी कुठला आहार चांगला असायला पाहिजे किंवा तुम्ही प्रतिबंधात्मक काय काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, हे समाज शिक्षण झालं. पण ते काय असावं याच्यासाठी संशोधन करायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे आता राजगिऱ्यामध्ये उत्तम प्रोटीन आहेत हे एखाद्या जैवरसायन शास्त्रज्ञांनी संशोधन करून दाखवून दिलं नसतं तर आपल्याला कसं कळलं असतं? आपल्याला व्हायरस आहेत, आता व्हायरसमुळे आपल्या शरीरामध्ये जे काही होतात त्याच्यापासून बचाव करायचा, आपली प्रतिकारशक्ती वाढवायला पाहिजे. तर कुठल्या गोष्टींमुळे प्रतिकारशक्ती वाढते हे संशोधन आहे. त्यामुळे पब्लिक हेल्थ संशोधन जे आहे हे मल्टीडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की ट्रान्सडिसिप्लिनरी व्हायला पाहिजे. सर, ट्रान्सडिसिप्लिनरी या विषयाबद्दल थोडासा उलगडा कराल? चांगला प्रश्न आहे. ट्रान्सडिसिप्लिनरी म्हणजे काय, मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय? अनेक विषय एकत्र आले, ते सगळीकडे आहे. त्याच्या पुढची स्टेज होती इंटरडिसिप्लिनरी. आपण जेव्हा 94 साली स्कूलचं नाव केलं ते इंटरडिसिप्लिनरी केलं. पुणे विद्यापीठ पहिलं आहे की ज्या ठिकाणी इंटरडिसिप्लिनरिटी शिक्षणामध्ये आणली गेली. हेल्थ सायन्सेस असेल, पर्यावरण विभागाचं सुद्धा पहिलं नाव इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्सेस होतं.
अशी अनेक, फिजिक्समध्ये सुद्धा इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज होतं. अशा अनेक इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस आपल्याकडे सुरू केले गेले. याची पुढची स्टेज आहे ती ट्रान्सडिसिप्लिनरी आहे. ट्रान्सडिसिप्लिनरीमध्ये काय आहे की तुम्ही सगळी डिसिप्लिन एकत्र आणा, एकत्र कामं करा, पण त्याच्यातनं काहीतरी नवीन निर्माण व्हायला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये म्युच्युअल रिस्पेक्ट पाहिजे. म्हणजे मी कोणीतरी मॉडर्न आहे म्हणून मी मोठा आणि तुम्ही काहीतरी परंपरागत आहेत, संस्कृत पाली विभागातले आहेत म्हणून तुम्ही कोणीतरी छोटा, असं नाही. त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला शिकता येण्यासारखं आहे. संस्कृत पाली विभागांकडनं ही ज्ञानाची खाण आहे. आपल्याकडे परंपरागत ज्ञान एवढं मोठं आहे की त्यांच्याकडनं आपल्याला खूप गोष्टी शिकता येतील. आधुनिक विज्ञानाला त्याच्याकडून काहीतरी शिकता येईल. हे ट्रान्सडिसिप्लिनरिटी आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की मॉडर्न सायन्स, ज्याला आपण आधुनिक विज्ञान म्हणतो, ते आधुनिक विज्ञान माझ्या दृष्टीने तोकडं आहे, परिपूर्ण नाही आहे. कारण आपण काय करतो आधुनिक विज्ञानामध्ये, मला जे दिसेल, मला जे मोजता येईल तेच फक्त मी मान्य करतो. मला जे मोजता येणार नाही ते मी मान्य करत नाही. पण त्याच्याही पुढे काहीतरी आहे की ज्याला संस्कृतमध्ये आपण ज्ञान, म्हणजे समजा ज्ञान म्हणजे आपण म्हटलं की माहिती, ज्ञान म्हणजे माहितीशी कनेक्ट केलं, हे एक्झॅक्टली तसं नाही, पण समजा आपण केलं तर विज्ञान त्याच्यानंतरची स्टेप आहे. म्हणजे विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. तेवढंही पुरेसं नाही. त्याच्या पुढची स्टेज जी आहे खूप इंटरेस्टिंग आहे. त्याला म्हटलं जातं प्रज्ञान. तर विज्ञानाने प्रज्ञानाकडे जायला पाहिजे आज. आणि विज्ञानाला प्रज्ञानाकडे जायच्यासाठी म्हणजे मॉडर्न सायन्सनी मेटा सायन्सला जाण्यासाठी ही जी परंपरागत ज्ञान पद्धती आहेत ना, त्याचा आपल्याला उपयोग करून घेता यायला पाहिजे. सर, आता पुढचा जो प्रश्न आहे तो या परंपरागत ज्ञानाबद्दलच आहे. आपल्याकडे एवढे वर्षांचं किंवा एवढं जुनं ज्ञान, जुनं असं नाही म्हणता येणार, पण खूप व्हॅल्युएबल ज्ञान जे आहे ते आपण आत्ताच्या पिढीपर्यंत कसं पोहोचवू शकतो आणि त्यातला कुठला पार्ट आहे जो त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे? आत्ताच्या पिढीपर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल ना, तर या ज्ञानाला तुम्हाला आजच्या काळातल्या भाषेमध्ये सांगायला पाहिजे. तुम्ही जर सांगितलं आम्ही किती महान होतो आणि आम्हाला सगळंच माहिती होतं, आम्ही सगळंच करत होतो, तर आजची पिढी खूप मॅच्युअर्ड आहे, खूप इंटेलिजंट आहे, ते हसण्यावारी नेतील ते. तर त्यांना जर आपण असं सांगितलं की बाबा या काही संकल्पना ज्या आहेत पूर्वीच्या, या संकल्पनांच्याच आधारे शास्त्राची प्रगती झालेली आहे आणि अजूनही अनेक गोष्टी या ज्ञानामध्ये आहेत की ज्याची अजून शास्त्राला जाण नाही आहे. आणि म्हणून मॉडर्न सायन्स टू मेटा सायन्सचा ट्रान्झिशन आवश्यक आहे. आणि या परंपरागत ज्ञान पद्धतींकडे तुम्ही एक सोर्स ऑफ इनोव्हेशन म्हणून बघा, नाविन्याचा ठेवा म्हणून बघा, संशोधनाच्या नवकल्पना म्हणून बघा, नवीन वाटा म्हणून बघा. हे जर तुम्ही बघायला त्यांना सांगितलं ना, मग त्यांची माइंड ओपन होतील. आणि आपल्याला माहिती आहे की पॅराशूटसारखं आपलं माइंड ओपन झालं तर ते जास्ती चांगलं काम करतात. त्यामुळे त्यांची माइंड ओपन कशी करता येईल, आपण जर त्यांना पूर्वीच्या भाषेमध्ये सांगितलं ते क्लोज होऊन जातील, म्हणजे ऐकणार नाहीत ते. मग याच्यासाठी इव्होल्युशन ऑफ हेल्थ सायन्स किंवा इव्होल्युशन ऑफ आपलं नॉलेज सिस्टम किंवा असं काहीतरी करता येऊ शकतं का? हो, करता येऊ शकतं, करायला पाहिजे. आणि मला माहितीप्रमाणे पुणे विद्यापीठातर्फे सुद्धा याच्या दृष्टीने खूप चांगले प्रयत्न केले गेलेले आहेत. परंपरागत ज्ञानावर आधारित अशा चांगल्या सिरीज पण इथं करायचं काम सुरू आहे. लवकरच आपल्याला त्या बघता येतील. आणखीन योगासारखी गोष्ट आहे की जी आता जगामध्ये सगळीकडे मान्यता प्राप्त होतीये, लोकांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढतोय. त्याच्यामध्ये सुद्धा एक वेब सिरीज सारखी आपल्या पुणे विद्यापीठापर्यंत आहे. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण पद्धतीने तुम्ही जर परंपरागत ज्ञान समोर आणलं तर नक्कीच युवांना ते पाहिजे आहे, त्यांना त्याची औत्सुक्य आहे, त्यांना त्याच्यामध्ये काम करायचं आहे. मात्र त्यांना त्याच्याकडे आकृष्ट करण्यासाठी मी म्हणेन की आपला जो दृष्टिकोन आहे ना तो बदलायला पाहिजे. आणि तो मी शेवटच्या याच्यात असं सांगेन, इंग्लिशमध्ये सांगेन मी, की सेल्फ प्राईड आणि पास्ट ग्लोरी याला सिंड्रोम म्हणतो मी. आपण हेल्थच्या बाबतीमध्ये म्हणतोय सिंड्रोम म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड डिसीज असतो तो सिंड्रोम. तर सेल्फ प्राईड आणि पास्ट ग्लोरी याच्यावरती आपण फक्त अवलंबून नाही राहता कामा. ओके सर, शेवटचा प्रश्न असा आहे की आपण आतापर्यंत परंपरागत नॉलेज किंवा ज्ञान याच्याबद्दल बोलत होतो, तर त्याच्यासाठी 2014 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी मिनिस्ट्री ऑफ आयुष सुरू केलं.
त्या मिनिस्ट्रीशी तुम्ही असोसिएटेड नॅशनल रिसर्च प्रोफेसर आहात. तर मिनिस्ट्री ऑफ आयुष हे परंपरागत ज्ञान कसं प्रमोट करतं, कारण प्रमोशन हा पब्लिक हेल्थचा आपण एक इम्पॉर्टंट अँगल म्हणतोय. तर आयुषच्या फंडामेंटल्स बद्दल तुम्ही काय सांगाल आणि मिनिस्ट्री जे काम करताय त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल खूप सांगण्यासारखं आहे, पण मी एवढंच म्हणेन की आज धोरणात्मक दृष्टीने सुद्धा वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा आज असं एक सार्वमत असं येते जगभर, म्हणेन मी, भारतात फक्त नाही, की तुम्हाला स्वास्थ्य मिळवायचं की किंवा तुम्हाला वैद्यकीय उपचार करायचे तर फक्त ॲलोपॅथी मधलेच करता येतील असं नाहीये. तर त्याला इंटिग्रेटिव्ह अप्रोचेस टू हेल्थ ही नवीन संकल्पना पुढे येते. इंटिग्रेटिव्ह म्हणजे काय, की जे ज्या पद्धतीमध्ये चांगलं आहे ते लोकांच्या दृष्टीने जे उपयुक्त आहे ते तुम्ही घ्या. आज कसं आहे, हे ॲलोपॅथी आहे, हे आयुर्वेद आहे, हे नॅचरोपॅथी, असे जे सायलो केलेले आहेत ना ते आपल्याला काढून टाकायला पाहिजेत. आणि पब्लिक हेल्थ किंवा पब्लिक इंटरेस्ट किंवा पब्लिक गुड हे आपल्या समोर ठेवायला पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक आपले हेवे दावे, वैयक्तिक प्रत्येकाचे अहंकार आणि ज्याला वॉर ऑफ टर्फ म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ते सगळे सोडून जाऊन आपण जर परंपरागत ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा वैज्ञानिक संगम जर घडवून आणला तर मला वाटतं, आणि हेच धोरण आज भारत सरकारसाठी मिनिस्ट्री ऑफ आयुष आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ एकत्र येऊन प्रपोज करतायत. नीती आयोगामध्ये सुद्धा याच्याबद्दल समिती स्थापन झालेली होती, ज्याचा मी उपाध्यक्ष होतो. आमचा रिपोर्ट सुद्धा जवळजवळ पूर्ण होतोय. तर या गोष्टी पूर्वी मानल्या जायच्या नाहीत, कारण आपल्या डोक्यावरती तो कॉलोनियल इम्पॅक्ट होता. आपण असं समजायचो की पाश्चिमात्यांकडनं जे येतं तेच खरं ज्ञान, आपल्याकडचं जे आहे ते काही नाही. पण आता खूप मोठी जागरूकता गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये आलेली आहे. आपण आपल्या परंपरांचा अभिमान करतोय, पण मी मगाशी म्हणलो तसं पुन्हा म्हणेन, अभिमान जरूर करा, पण वृथा अभिमान ठेवू नका, विज्ञानाची कास सोडू नका. आणि ते जर आपण केलं तर ही ज्ञानाची कवाडं आपल्याला सगळ्या जगामध्ये नेतृत्व द्यायची क्षमता भारतीय ज्ञान परंपरामध्ये आहे. नक्कीच. धन्यवाद सर. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि ज्ञानाचा ठेवा हा आमच्या सगळ्यांबरोबर एवढा खूप सुंदर प्रकारे उलगडून सांगितलात की प्रत्येकाच्या मनात आरोग्य आणि स्वास्थ्य याच्याबद्दल जे काही प्रश्न असतील ते मला नक्की गॅरंटी आहे की हा व्हिडिओ बघून किंवा ही वेब सिरीज बघून नक्की सॉल्व्ह होतील. तर आजच्या आपल्या व्हिडिओचं कन्क्लुजन म्हणायचं झालं तर आपलं स्वास्थ्य हे आपल्याच हाती, आणि त्याच्यासाठी सरांनी जसं सांगितलं तसं लाईफस्टाईल, एन्व्हायरमेंट आणि या बेसिक गोष्टींवरती आणि न्यूट्रिशन या गोष्टींवरती जर आपण काम केलं, इंडिव्हिज्युअली किंवा वैयक्तिकरित्या काम केलं, तर आपल्याला आरोग्याच्या समस्या ह्या कमीत कमी भेडसावतील. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.